नंतर ही आपण थेट शिर्डीतली दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार खासदार या शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत। आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये 2 दिवसीय अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनासाठीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिर्डीमध्ये पोहोचलेत। साईबाबांचं दर्शन त्यांनी घेतलं। सोबत सुनेत्रा पवार देखील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर सर्व नेते आणि पदाधिकारी हे देखील अजित पवारांसोबत दिसतायत। आज सकाळीच त्यांनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं, कारण आज आणि उद्या 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचं एक विशेष अधिवेशन शिर्डीमध्ये होणार आहे आणि त्यासाठीच अजित पवार पोहोचलेले आहेत। त्याआधी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। त्यावेळची ही थेट दृश्य आपण बघतोय। माध्यमांशी काही बोलतात का बघूयात। शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन अजित पवार बाहेर पडलेत। 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन शिर्डीमध्ये होणार आहे। राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते सर्व राज्यभरातून आलेल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या अधिवेशनासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार शिर्डीमध्ये आहेत। मात्र त्याआधी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतल्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। अजित पवार साई दर्शनासाठी शिर्डीमध्ये, तसंच 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन आणि त्याआधी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय। एक मोठी बातमी रत्नागिरीतनं एका बांगलादेशी महिलेला रत्नागिरीतनं अटक करण्यात आली आहे। शहरातील साळवी स्टॉप या परिसरातनं एका 35 वर्षीय बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आलंय। ही महिला एकटीच राहत होती की तिच्यासोबत अन्य काही बांगलादेशी रत्नागिरीमध्ये वास्तव्यास आहेत, या संदर्भात पोलीस तपास करतायत। रात्री उशिरापर्यंत या महिलेवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। रत्नागिरीतल्या शहरातल्या साळवी स्टॉप परिसरातनं एका 35 वर्षीय बांगलादेशी महिलेला रत्नागिरीतनं अटक करण्यात आली आहे। ही महिला एकटीच आहे की तिच्यासोबत आणखी कोणी तिचे साथीदार आहेत जे रत्नागिरीमध्ये वास्तव्यास आहेत, या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे। मात्र ही महिला बांगलादेशी आहे कळल्यानंतर तिला ताब्यात घेतलं। रात्री उशिरापर्यंत या महिलेवरती गुन्हा दाखल करण्याची रत्नागिरीत प्रक्रिया सुरू होती।